सोडे घालून मेथी बटाटा भाजी. आता ही एक CKP स्पेशालिटी आहे आणि जी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ही टेस्टी भाजी एकदम कशी करायची ते. तर CKP कम्युनिटी ही एक महाराष्ट्रीयन कम्युनिटी आहे, जी फूड लव्हिंग कम्युनिटी आहे. सी फूड लव्हिंग, नॉनव्हेज लवर्स आहेत ते. मी स्वतः एक CKP आहे, म्हणून आज ही CKP रेसिपी पोस्ट करत आहे व्हिडिओ. तर आता त्यासाठी मी भाजीसाठी कढईत तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यात मी टाकला आहे चांगला ठेचलेला लसूण. आणि लसूण चांगला तांबूस झाला का मी त्याच्यावर टाकणार आहे मिरच्या. तर आता लसणामुळे ना सोड्याचा जो वशटपणा असतो, जो वईसपणा असतो तो जातो. आता सोडे म्हणजे ड्राईड प्रॉन्स, म्हणजे सन ड्राईड प्रॉन्स, म्हणजे उन्हात वाळवलेली जी कोलंबी असते त्याला सोडे म्हणतात. तर मी सांगते तुम्हाला ह्याच्याबद्दल पुढे. आता आपण मिरचीवर टाकायचा आहे कांदा आणि कांदा छान परतून तांबूस करून घेतला का मग आपण त्याच्यावर टाकणार आहेत आपले सोडे. तर ही सुकवलेली जी कोलंबी असते ही मुरुड या गावात छान मिळते आणि माझ्याकडे आहेत हे मुरुडचे सोडे, जे मी एअरटाईट डब्यात घालून फ्रीझरमध्ये ठेवते आणि वर्षभर चांगले राहतात आणि ते केव्हाही वापरते भाजीला वगैरे. तर असे हे सोडे छान स्वच्छ धुवून त्याचे 2 तुकडे करून आणि मग पाण्यात थोडंसं एक 10 मिनटं भिजवून मी ते नरम करून घेतले आहेत आणि आता ते मी भाजीला वापरणार आहे. तर आता मी त्या कांद्यावर ते नरम केलेले सोडे चांगले टाकले आणि ते परतले आहेत आणि त्याच्यात आता मी टाकणार आहे मीठ आणि हळद. तर मी जसं तुम्हाला सांगितलं तसं लसणामुळे आणि हळदीमुळे सोड्याचा वईसवास जातो. तर आपण ते छान परतून घेऊया आणि मग आपण त्याच्यावर किंचित थोडंसं पाणी टाकून, म्हणजे खालचा आपला कांदा किंवा हळद जळू नये म्हणून अगदी थोडंसं एक 3-4 टेबलस्पून पाणी टाकून आपण एक वाफ काढून सोडे जे आहेत ते अर्धे कच्चे शिजवून घेऊया. आता माझं सॅम्पीस किचन म्हणून जे फेसबुक पेज होतं, जे मी 2.5 वर्षापूर्वी चालू केलेलं, त्याला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिलात फूड लवर्सनी की त्यांनी मोटिवेट होऊन मी हे यूट्यूब चॅनल पण आता सॅम्पीस किचन म्हणून चालू केलेलं आहे. तर त्याला पण तुमचं प्रेम आणि प्रतिसाद द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला, म्हणजे मला छान छान व्हिडिओज बनवता येतील. हे चॅनल बनवून जेमतेम मला 1 महिना झाला आहे आणि मी आता हळूहळू रेसिपी व्हिडिओज पोस्ट करत आहे. तर आता आपले जे सोडे आहेत त्याच्यात आपण पाणी टाकलं आहे आणि आपण आता ते झाकण ठेवून जरा एक छोटी वाफ काढायची आणि मग आपण त्याच्यात आपण टाकणार आहोत आपले बटाट्याचे तुकडे आणि मग आपली चिरलेली मेथीची भाजी. तर ही भाजी जी आहे ती इतकी टेस्टी होते या सुकवलेल्या कोलंबीमुळे, ज्याला आम्ही सोडे म्हणतो. ती भाकरीबरोबर इतकी टेस्टी लागते. तुम्ही करून बघाल ना तर तुम्ही बोटं चाटत राहाल. तर आम्ही सोड्याची खिचडी, सोड्याचं कालवण, सोडे घालून पोहे, उपमा असं बरंच काही काही करतो. CKP लोकं म्हणजे खवय्ये लोकं एकदम. तर ही अशा रेसिपीज मी ह्याच्या सोड्याच्या आणखीन काही रेसिपीज पण पुढे मी व्हिडिओज पोस्ट करणार आहे ह्या चॅनलवर. तर आता आपण मेथीची पानं टाकून घेऊया आणि मेथी आहे ना ती खूप जास्त बारीक चिरायची नाही, नाहीतर काय होतं त्याचा एकदम गिचका होतो. तर आपण थोडीशी जराशी नावापुरती थोडीशी चिरून घ्यायची आणि ती छान ह्या बटाटा, कांदा आणि सोड्यामध्ये मिक्स करायची आणि झाकण टाकून शिजवायची. तर झाकण लावल्याबरोबर तुम्ही बघाल की मेथीला अंगचं पाणी सुटतं. सगळ्या पालेभाज्यांच्यात पाण्याचं प्रमाण चांगलं असतं. तर झाकण ठेवल्याबरोबर 1-2-3 मिनटात तुम्ही बघाल की मेथीला छान पाणी सुटलं आहे. ते आपण चेक करूया. बघा मेथीला खूप छान पाणी सुटलं आहे आणि त्या पाण्यातच ही आपली भाजी पूर्णपणे शिजणार आहोत. तर आपण आता झाकण ठेवून ही भाजी मस्तपैकी शिजवून घेऊया आणि मग शिजलं का मग आपण त्याच्यात टाकणार आहोत छान ताजं खवलेलं खोबरं आणि मग ही भाजी आपण खायची मस्त भाकरीबरोबर. मी आज खाणार आहे मस्त गरम गरम तूप लावलेल्या तांदळाच्या भाकरीबरोबर. तर तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली तर माझ्या सॅम्पीस किचनच्या या यूट्यूब चॅनलला चांगला प्रतिसाद द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ती रेसिपी ते आणि एन्जॉय करा. तर आता आपण त्या भाजीवर टाकणार आहोत चांगलं खवलेलं खोबरं, छान मिक्स करून घ्यायचं आणि मग आपली भाजी तयार आहे. तुम्ही बघता भाजी किती दिसायला पण सुंदर आहे. तर आपण मग नंतर ही बोलमध्ये काढून घेऊया
आणि मग तुम्ही सर्व करू शकता. ह्याच्याबरोबर दुसऱ्या कुठल्या तोंडी लावण्याची जरूरच नसते, कारण ही भाजीच मुळात इतकी टेस्टी आहे की दुसरं काहीही लागत नाही. मी बघताय भाजी किती सुंदर झाली आहे आणि किती दिसतेही छान आहे. सोडे पण छान दिसत आहेत त्याच्यात. त्यात आपण बोलमध्ये काढून घेऊया आणि बघूया. तर तुम्ही ही भाजी जरूर करा आणि एन्जॉय करा आणि मला सांगा कमेंट्समध्ये तुम्हाला कशी वाटली ती. नक्की ही भाजी ट्राय करा आणि मला सांगा आणि भाकरीबरोबर तुम्ही पण माझ्यासारखी एन्जॉय करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.